मैत्रिणींनो, रोज आदल्या दिवशी मनात हाच विचार असतो ना की उद्या डब्यात काय द्यायचं. हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो. म्हणून तुमच्यासाठी एक खास मालिका सुरू करत आहोत, उद्या डब्यात काय. मालिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक घरगुती सोपी चविष्ट रेसिपी. माझा एकच प्रयत्न आहे, तुमचा उद्या डब्यात काय हा प्रश्न सोपा करायचा. म्हणूनच उद्या डब्यात काय ही मालिका पाहण्यासाठी आपल्या रहाट एकाकी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर उद्या डब्यात काय या मालिकेत आपण प्रथम बनवूया झटपट होणारी कुकरमधील गवारीची भाजी. तर ही आता आपण ही गावठी गवार घेतली आहे. ही गवारची भाजी मोडायला थोडा वेळ जातो. जर दुसऱ्या दिवशी आपल्याला डब्याला ही भाजी करायची असेल तर आदल्या दिवशी आपण ती मोडून जर ठेवली तर आपल्याला पटकन ती भाजी करता येते. तर ज्याला कोणा ही गवार मोडता येत नसेल त्यांना ही दाखवते कशी मोडायची ती. प्रथम आपला हा देठ काढून घ्यायचा आणि हा दोरा ओढून काढायचा. हे असं काढून हे शेवटचं टोकही काढून टाकायचं. हे दोरे काढायचे असे. उद्या डब्याला जर तुम्ही गवारीची भाजी करणार असाल तर पूर्वतयारी म्हणून ही गवार आधी मोडून ठेवायची. आणि ह्या गवारीच्या भाजीत आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. आता हे शेंगदाण्याचं कूट कसं करायचं ते आधी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जर तुम्ही करून ठेवलात तर ते स्टोअर करू शकतो आणि आयत्या वेळेस आपण वापरूही शकतो. तर शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी आधी आपण तवा गरम करायला ठेवलाय आणि हे शेंगदाणे घेतले. तर या शेंगदाण्याला आपण थोडासा पाण्याचा किंचितसा थोडंसं अगदी पाणी घेऊन पाण्याचा असा आपका मारणार आहोत आणि असा ओलसर हात, फक्त असा ओलसर हात त्याला लावायचा. त्यामुळे ते शेंगदाणे आपले खरपूस भाजले जातात. गॅस मोठा करून आपण हे आता भाजून घेणार आहोत. आता असं चटचट असा आवाज आला तर आपले हे शेंगदाणे भाजून होत आले. पाहू शकता पाण्याचा हात लावल्यामुळे ते शेंगदाणे न करपता असे खरपूस भाजले जातात. आता यांना आपण काढून घेऊया. आता हे शेंगदाणे भाजून आपला थोडा वेळ झालाय. शेंगदाणे गार झाले. शेंगदाणे गार झाल्यावर त्यांच्या साली सहज निघतात. आता हे चोळले तरी आपल्या साली चटकन निघतील. आता हे असं आपण चोळणार आहोत. आता ह्या चोळून झाल्याच्या नंतर हे पाकडून आपण ह्या शेंगदाण्याच्या साली वेगळ्या करून घेणार आहोत. आता हे साली काढलेले आपले जे शेंगदाणे आहेत ते आपण असं कोरडं मांड घ्यायचं, त्याच्यात ते घालून बारीक करणार आहोत. आता हे शेंगदाण्याचं कूट आपण पल्स मोडवर करणार आहोत. ते पण जास्त फिरवायचं नाही, अगदी 2 सेकंद फिरवून आपण त्याचं कूट करणार आहोत. हे आपण ह्या दिशेने मिक्सर फिरवतो तर त्या दिशेने अगदी 2 सेकंद फिरवायचं आहे. हे जास्त बारीक न होता असं थोडं थोडं जाडसरच असावं. असं हे जर तुमचं शेंगदाण्याचं कूट तयार असेल, गवार मोडलेली असेल तर भाजी व्हायला वेळ लागत नाही. तर चला आपण आता भाजी करूया. भाजी आपण अशी धुवून घेणार आहोत. याला चांगल्या 5-6 पाकळ्या लसूण, जरा जास्तीचा घ्यावा, 5-6 पाकळ्या लसूण घेऊन आपण ठेचून घेणार आहोत. आता ही आपण पाव किलो गवार घेतले मोडून. त्यामध्ये एक छोटा बटाटा अशा छोट्या छोट्या स्लाइस करून टाकलेत आणि स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये आपण घालणार आहोत फोडणीमध्ये जिरं घालणार आहोत,
आणि हा एक मोठा आकाराचा कांदा घेतलाय, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतले, लाल तिखट घेतले, हळद घेतले आणि फोडणीला लागणारं तेल, मीठ आणि हे दाण्याचं कूट. तर आपण तेल घालणार आहोत. तेल छान तापलं की त्यात थोडं आपण जिरं घालणार आहोत. 5-6 पाकळ्या ठेचलेला लसूण आहे तो घालायचा. हा कांदा घालूया. जरा मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलाय. लाल होईपर्यंत परतूया. कांदा साधारण लाल झाला की आपण हळद घालणार आहोत. हळद आणि भाजीला आपण लाल तिखट घालतोय 1.5 चमचा. परतूया. यात ही गवार घालूया. आणि छान परतून घेऊया. गवार बरोबर आपण बटाटा घातलाय त्यामुळे भाजी वाढतेही आणि लागतेही छान. गवार आपण छान परतून घ्यायचे तेलावर. आता त्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि 2 मोठे चमचे दाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी अगदी चविष्ट होते. त्याला पुन्हा एकदा चांगलं परतूया. आणि यात थोडंसंच पाणी घालायचंय. आता ही गवारीची भाजी आपण कुकर मध्ये करतोय. आता त्याला आपण 3 शिट्ट्या करूया, चटकन ती शिजेल. आता हे शेंगदाण्याचं कूट असं कोरड्या एखाद्या बरणीत किंवा आपण डब्यात भरून स्टोर करू शकतो. मग आयत्या वेळेस तुम्हाला भाजी असो किंवा साबुदाणा खिचडी किंवा इतर कशातही घालायचं असेल तर आपला वेळ वाचतो आणि चटकन आपल्याला उपयोगी पडतं. ते शेंगदाण्याच्या कुटामुळे पदार्थाला छान चव येते आणि भाज्याही छान होतात. शिट्ट्या झाल्या आहेत. आता जरा कुकर आपण गार होऊ देऊया. मग आपण बघूया भाजी आपली कशी झाली आहे. आता यात थोडी कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे तयार आहे आपली गवारची भाजी. तर मंडळी, उद्या डब्यात काय? तर उद्या डब्यात तुम्ही चपाती सोबत देऊ शकता ही अशी झटपट होणारी चविष्ट अशी गवारीची भाजी. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि उद्या डब्यात काय हा प्रश्न मिटवायचा असेल तर रोज बघत राहा टेकाकी.